राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीत येत आहेत. आज अमित शहांना भेटणार आहेत. इथेनॉल आणि कांदा प्रश्नासंदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती सांगितली जाते. काय आता कशा करता येतात, दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक ते पार्लमेंटची सुरक्षा व्यवस्था पाहायला येत असतील. महाराष्ट्रातला एक तरुण पार्लमेंटमध्ये घुसला बेरोजगारीच्या प्रश्नावर. बेरोजगारी, महागाई, त्याच्यामुळे बहुतेक त्यांचा जबाबदारी असेल पार्लमेंटची सुरक्षा व्यवस्था पाहावी. तर त्याच्यामुळे एक कांदा, इथेनॉल वगैरे या विषयावर ते गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आमचा राज्यातल्या रस्त्यावर उतरलेला आहे. अस्वस्थता. अमित शहांशी चर्चा करतील आणि जातील. चर्चेत नक्की काय होतं आहे हे कधीच कळणार नाही. सरकार अस्थिर आहे बरं का. सरकार अस्थिर आहे. सरकार घटनाबाह्य आहे. तारखावर तारखा कोर्टामध्ये पाडून घेतल्या जात आहेत. त्याच्यामुळे आता न्यायालयावरती किती विश्वास ठेवायचा. इलेक्शन कमिशनवरती आमचा विश्वास राहिलेला नाही. न्यायालय तारखावर तारखा देते घटनाबाह्य सरकारला. विधानसभेचे अध्यक्ष डमरू वाजवत बसलेले आहेत. ट्रायब्युनल दोन्ही बाजूने डमरू वाजवत बसलेले आहेत. केंद्रातले लोक मजा पाहत आहेत. एक फूल दोन डाऊटफुल असं जे सरकार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्ली मुंबई एरझारा घालत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काल संसदेवरती जो प्रकार झालेला आहे तो अस्वस्थ करणार आहे. पण या सगळ्या मागची अस्वस्थता जी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई हे आहेत. ह्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही. काय करणार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन? त्यांनी बहुतेक पास काढलेला आहे दिल्ली मुंबई. सर, दौरा त्यांचा असा आहे, अधिवेशनात म्हणजे नागपूरमधून ते येणार आहेत राजस्थानला, शपथविधीला उपस्थित राहून परत अधिवेशन अटेंड करून मग रात्री परत दिल्लीला येतात. नाही ठीक आहे. मी म्हटलं ना का उपयोग काय महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टीचा? राज्याला का उपयोग आहे का? इथे शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार, तिथे मंत्रिमंडळाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार. महाराष्ट्राला काय मिळतं आहे त्यात? हां, सगळा खेळखंडोबा सुरू आहे. दिल्लीतही तोच चालू आहे. राज्यामध्ये ते सुरू आहे. वेगळं काय घडत असेल तर मला सांगा. प्रकरणावरती अधिक मुदत वाढल्या म्हणून विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले त्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून जबाबदारी दिली आहे. ट्रायब्युनलला आणखीन किती मुदत वाढ हवी आहे विधानसभा अध्यक्षांना? गेली 1.5 वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करतायत बरं का. मी मागे म्हणालो की हे जे बसलेत खुर्चीवर त्यांनीच आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलेलं आहे. जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनं आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलं आहे. या राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात ते गेले नाहीत. हां, त्यांना कोणती विचारधारा आहे, त्यांना कोणती भूमिका आहे की यांच्याकडून आम्ही नैतिकतेचे आणि कायद्याचं शिस्तीचे धडे घ्यावेत. दिल्लीच्या आदेशानं त्यांचं कामकाज सुरू आहे. आणि एकंदरीत सगळं तिथे जे चालू आहे सध्या महाराष्ट्र बघतोय. काय तर म्हणे सुरतला कशाला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून आम्ही गेलो. छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले, तुम्ही चाटायला गेलात. एवढं स्पष्ट सांगतो मी. बोला. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात तुम्हाला जे तुम्ही आंदोलन करणार होती परवानगी नाकारलेली आहे. आंदोलन होणार की नाही? आंदोलन होणार. धारावी संदर्भातला मोर्चा निघणार. धारावी बचावचा हा मोर्चा बरं का, हा फक्त धारावीकरांसाठी नाही, हा संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे. लक्षात घ्या. धारावीच्या माध्यमातून भाजपचे उद्योगपती जावई बरं का, उद्योगपती जावई हे अख्खी मुंबई गिळायला निघालेले आहे. मुंबईची लूट तर सुरूच आहे. मुंबईचा व्यापार, महाराष्ट्राचा उद्योग हा गुजरातमध्ये जातोच आहे. पण आता मुंबईतल्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यवसायावर
TDRवर हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाच्या जावयांचा ताबा मिळावा असावा, यासाठी हे सगळं धारावी पुनर्वसन. परवानगीच नाही दिली तर सर काय? आम्ही जाऊ ना. याचा अर्थ तुम्हाला मुंबई गिळायची आहे. आम्ही मुंबईचे रक्षणकर्ते आहोत. हे गेले 50-55 वर्ष महाराष्ट्र आणि देश पाहतोय. भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावई आहेत, या देशाचे जावई आहेत उद्योगपती, ज्यांना मुंबई गिळायची आहे, आम्ही ती गिळू देणार नाही. लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे. धारावी म्हणजे मुंबई आहे, लक्षात घ्या. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवायची आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आणि या आंदोलनाकडे लागलेलं आहे. धारावीची जनता पूर्णपणे आमच्याबरोबर आहे. शेवाळींनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांना आश्वासन दिलंय की धारावीचा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. कोणाविषयी बोलतो आपण सकाळ सकाळ? शुभ बोल रे नाऱ्या. काल संसदेत ज्यावेळेला कामकाज सुरू होतं सर, गदारोळ केला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालेलं आहे. 13 खासदारांचं, ती काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्याही. काँग्रेस, द्रमुक, राज्यसभेत तृणमूल काँग्रेस अशा पक्षांचं निलंबन लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी केलं. का? तर पार्लमेंटच्या आणि एकंदरीत देशाच्या सुरक्षेविषयी त्यांनी प्रश्न निर्माण केले. पण ज्यांच्या शिफारशीवरून हे तरुण पार्लमेंटमध्ये घुसले आणि किंवा घुसू शकले, हा सगळ्यात मोठा सुरक्षेला झालेला भेद आहे. मी असं म्हणत नाही की त्या अनेक खासदार आम्ही येणाऱ्या लोकांना पास देत असतो, पण मुळात चूक तिकडे आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावरती अद्याप कारवाई नाही. त्यांना साधं चौकशीची नोटीस आली नाही आणि आमच्या खासदारांनी, विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून त्याला निलंबित केलं जातं आहे. इथेच आम्ही म्हणतोय संसदीय लोकशाही धोक्यात आहे. संसदीय लोकशाहीला शृंग लावण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे. त्यांना विरोधकांचा आवाज पूर्णपणे दडपायचा आहे. 13 खासदारांना तुम्ही निलंबित करता आणि ज्या खासदारामुळे हे सगळं महाभारत घडलं आहे त्याच्यावर साधी कारवाई नाही, साधी नोटीस नाही, चौकशी नाही. त्याला काय म्हणायचं तू? हां, आता 10 वाजता जी बैठक होणार आहे काय? आम्ही बघा, काल आम्ही ज्या प्रकारे संसदेमध्ये आवाज उठवला त्या विषयावरती तीच भूमिका आमची कायम राहील. आम्ही आज एकत्र पुन्हा बसतो आहोत मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये आणि साधारण सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते तिथेतून निर्णय घेतील की हे सगळं जे आहे सरकारला आपण संघर्ष करत राहिला पाहिजे सरकारशी. आजच्या अभिलेखातून देखील तुम्ही म्हटलेलं आहे की ईडी आणि इतर सेक्टरच्या अधिकाऱ्यांकडे ही चौकशी हां, द्या ना. दुसऱ्या या राज्यात देशात आहे काय? पोलीस, सुरक्षा व्यवस्था यांना कोण विचारत आहे? खासदारांना कोण विचारत आहे? मेंबर ऑफ पार्लमेंट्स, विधानसभेचे सदस्य, यांना काय राहिलं आहे या सरकारमध्ये? मग आता तिथे सुरक्षा व्यवस्थेला ईडीच्या अधिकाऱ्यांना बसवा. ईडी, इन्कम टॅक्स हे जे आहेत सगळ्या सरकारचे हत्यारं, त्यांच्या हातात AK-47 द्या आणि तिकडे बसवा आता पार्लमेंटच्या बाहेर. तेच राहिलं आहे. 19ला जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होतील. होय, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे इथे येतील आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. गेल्या 2 दिवसापासून त्यांनी इंडिया आघाडीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांशी त्यांची दूरध्वनीवरती चर्चा सुरू आहे. काही भूमिका ठरत आहेत आणि अनेक प्रमुख नेते देशातले उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत, त्यांचं मत समजून घेत आहेत. त्याच्यामुळे 19 तारखेची इंडिया आघाडीची बैठक ही महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. पण लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर सर येऊन ठेवली. महायुतीची त्यांच्या पक्षाचं जागा वाटप झालंय फायनल अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये. त्यांच्या लोकांचं म्हणजे कोणाचं? भाजपचं. ते अजित पवार आणि भाजप. महाराष्ट्रात आमचंही झालं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी जी आहे म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भूमिकासुद्धा या देशातून हुकुमशाही नष्ट करावी. खास करून ते वारंवार नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांचा उल्लेख करून जे सांगतायत की त्यांच्यामुळे या देशात हुकुमशाहीचं राजवट आलेली आहे.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासंदर्भात जी भूमिका सरकार घेत आहे हे संविधान नष्ट करण्याची, त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेब हे सुद्धा 100% आमच्याबरोबर असतील आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40+ जागा जिंकू याच्याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. किंबहुना प्रकाश आंबेडकरांचा आमच्याबरोबरचा सहभाग हा देशपातळीवर इंडिया आघाडीला ताकद देणारा ठरेल. 10 महिन्यात 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या होय. केली सरकारच्या काळामध्ये. म्हणूनच काल जे विद्रोही तरुण संसदेमध्ये घुसले त्यांचा संताप हा त्यासाठी सुद्धा होता आणि त्या विद्रोहासंदर्भात भूमिका घेणाऱ्या खासदारांना निलंबित केलं गेलं. थँक्यू. शरद पवार आता अमित शहांची भेट घेणार आहेत. घेऊ द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.